डे केअर. आता आपल्या इथे आहे, माझी बहिणीचा मुलगा जात होता, मी उदाहरण देतो नाही. तर 3 जावा. जावा म्हणजे काय? सॉफ्टवेयर है. जावा मतलब क्या है? सॉफ्टवेयर. तर 3 जावा असतात, एक 7वी, एक 4थी आणि एक 9वी काहीतरी असते. एज्युकेशन एवढं. सगळे मुलं तिथे ठेवायचे. 25 मुलं त्यांच्याकडे. किती? आणि एका मुलाचे 3,000. आजची नाही गोष्ट, 10 वर्षापूर्वी. किती महिने इन्कम झालं? 25 गुणिले 3,000, 75,000 पर मंथ. 3 जावा कमवतात. सगळं संभव. त्यांना काय करायचंच नाही ना. ते डब्बा देतात, फक्त गाडी आली की गाडीत बसून द्यायचं. बरं, बिचारे मुलं तर निम्म्या वेळ झोपतातच. तो झोपला पाहिजे असं आणि त्याला बिझी ठेवण्याचं. पण हे स्किल कुठून येतं? एखाद्या मुलाला बिझी ठेवायचं या ट्रेनिंग मधून. तर तुम्ही पण ठरवू शकता की आपण एखादा प्रिस्कूल काढला, आपला मुलगा, आणि 5 जरी सांभाळले आणि 3,000 घेतले. किती 7 घेतात, आमच्याकडे 3 घेतल्यावर लोक येणार की नाही? येणार. म्हणजे 5 तरी किती झाले? किराणा किती रुपयाचा लागतो? फक्त 5,000. ऍडव्हान्स तुम्ही सगळं घेत केलात तर 10,000 पण किराणा पडतो. पण जे पोटापुरतं घेतलं तर 3-4 हजारात होतं. घर चालवण्यापुरतं तुम्ही चांगले इन्कम कमवू शकता. आणि आपल्याकडे वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही. एज्युकेशन 8वी, 9वी, 10वी पास नापास व्यक्ती सुद्धा आपल्याकडे येतो क्वालिफिकेशन घेण्यासाठी. कारण आजही ग्रामपंचायत लेवलला अंगणवाडी सेविका घेताना 8वी, 9वी, 10वी पास नापास असा व्यक्ती घेतात मदतनीस म्हणून. सेविकेला कदाचित 10वी 12वीची अट असेल आणि पगार चांगले मिळतात.